वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सो बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ब्लाउज डिझाइन कशी बनवावी कधी कधी हे सुचतच नसतं आणि त्याचबरोबर बघून असं वाटतं की ती खूप अवघड असेल, आपल्याला जमेल की नाही असे बरेचसे प्रश्न पडतात। सो आज मी तुम्हाला ही जी काही ब्लाउज डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे। त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। त्याचबरोबर महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे आज मी तुम्हाला ही जी काही डिझाइन सांगणार आहे तर यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। कारण बऱ्याचदा साडीचं जे काही लुक असतं ते आपल्या ब्लाउजवर डिपेंड असतं। सो अशी डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर ही डिझाइनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता आणि आय होप सो ही डिझाइन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। ठीक आहे, सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि ब्लाउज असं दोन्हींचं बॅक पार्ट कट केला। आता यावर आज आपण खूप छान अशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन बनवणार आहोत, तीही अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी टाइममध्ये रेडी होणारी। आता अजून एक महत्त्वाचं म्हणजे आता हे कटिंग म्हणजे जी काही गळा आहे तर त्याची मार्किंग आणि कटिंग करण्याच्या आधी मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट किती आहे तर हे सांगते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार गळ्याची मार्किंग कशी करायची तर हे सहज लक्षात येईल। आणि आता त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्याला आपल्या ह्या चॅनलवर बऱ्याचशा कमेंट्स असतात की ही डिझाइन कुठे आहे, हा व्हिडिओ टाकला नाही का, किंवा आजचा व्हिडिओ आला नाही का, किंवा कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बरेचसे कमेंट्स असतात। आता होतं काय की बरेच तुम्ही व्ह्यूअर्स असे असतात की त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसतं, त्यामुळे मग व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत नाही। तर जर का तुम्ही कोणी नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि मी अजून एक सांगेल, लाईक तुम्ही लगेच करू नका, पूर्ण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आपली आजची डिझाइन आवडली तरच आपल्या व्हिडिओला आठवणीने लाईक करा। ठीक आहे, चला मग आता तुम्हाला मी ह्या ब्लाउजचं मेजरमेंट सांगते। तर बघा मग हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे 13, त्यामध्ये 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14ला इथे मार्किंग केलेली आहे। त्यानंतर आपण इथे 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5चं शोल्डर घेतलेला आहे आणि याचा मुंडा सुद्धा आपण 5.5च टाकलेला आहे बघा। त्यानंतर 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, तर 8 अधिक 2 असं टोटल 10ला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे मी कटिंग करून घेतलेला आहे। आता मी तुम्हाला म्हणजे जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती कशी करायची तर ते सांगते। तर आपल्याला जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती करायची आहे अस्तरवर। तर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं। तर 9 गळा आहे इथे, अर्धा इंच मार्जिन असं मग 9.5ला मार्किंग केली। पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग आपण इथे करून घेऊयात आणि त्यानंतर मग हा बॉक्स आपण ड्रॉ करून घ्यायचा। ही आपली बेसिक स्टेप आहे। आता ह्या डिझाईनसाठी बघा आपल्याला इथून 1.5 किंवा 1ला मार्किंग करायची आहे। तर बघा इथून खाली सुद्धा मी 2.5ला मार्किंग केलेली आहे। पुन्हा 2.5 गळा रुंदीची मार्किंग करून ही लाईन कंटिन्यू मॅच करून घेतली। त्यानंतर 2.5चं निम्म त्याला मार्किंग केली, इथून 1ला मार्किंग केली बरोबर, म्हणजे सेंटर काढला त्या खालचा बॉक्सचा। त्यानंतर इथून ह्या पद्धतीने शेप देत देत पुन्हा इथून जी काही 1 इंचाची मार्किंग आहे ना तर त्याला टच करत इथपर्यंत हा शेप आणायचा आहे। तर बघा मग ही आहे आपली गळ्याचं मार्किंग, म्हणजे अशा शेपवर आज आपण डिझाईन बनवणार आहोत। आता मार्किंग करून झालेली आहे तर इथून कटिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर बघा जे बरोबर जसं जसं शेप आहे तसं तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। आता ही जी काही डिझाईन आहे तर ही आपण कॅनव्हास पेपर न यूज करता बनवणार आहोत, त्यामुळे मग अतिशय काळजीपूर्वक आपल्याला जशी मार्किंग आहे तशीच कटिंग करून घ्यायची। तर फायनली इथे गळ्याची कटिंग झालेली आहे आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर हा एकदम सुळसुळ आहे, त्यामुळे फिनिशिंग नीट येण्यासाठी खूप काळजीपूर्वक आपल्याला हे स्टिच करायचं आहे। तर बघा मग आता सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा पार्ट एकमेकाला इथे जोडून घ्यायचा आहे।
तर त्यासाठी बघा सगळ्यात आधी आपल्याला जो काही मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचा तर तो ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे ठेवून घ्यायचा आहे. तर बघा एकदम व्यवस्थित ठेवायचा आहे. जर का तुमचा थोडासा कॉटन कडक कपडा असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर का अशा पद्धतीने सुळसुळ असेल तर थोडंसं काळजीपूर्वकच आपल्याला इथे हे ठेवून घ्यायचं. आणि बघा मी इथे सेंटरला आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला पिना लावून घेतल्या आणि गळारुंदी 5 आहे की नाही एकदा चेक केली. कन्फर्म केल्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला साधारणतः इथे 1.5 इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. आता बघा ही टीप मारताना कुठेही काहीही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण की हा जो काही शेप आहे तर हा आपण बिना कॅनव्हास पेपरचा तयार करत आहोत. तुम्हाला जर का अवघड वाटत असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर यूज करून सुद्धा हा गळा रेडी करू शकतात. त्याचबरोबर एकसारखं मार्जिन पकडायचं आहे, जसा शेप आहे तसंच व्यवस्थित पूर्ण एक सारखं 1.5 इंचाचं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना एकदम थोडा पार्ट पकडायचा आहे, तो व्यवस्थित सरळ पकडून घ्यायचा आणि मगच टीप मारायची आहे. जिथे कानेकोपरे आहेत तिथे व्यवस्थित जसा शेप आहे तशीच टीप देत चालायची. जर का टीप तिरकी वगैरे गेली तर पुन्हा आपल्या गळ्याचा आकार चेंज होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला इथे गळ्याच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची स्टेप आहे की 1.5 इंचाचं एकसारखं मार्जिन पकडणं. थोडं पकडायचं, थोडा टाईम लागला तरी सुद्धा चालेल, कारण की याचा शेपसुद्धा थोडासा वेगळा आहे. त्याचबरोबर हा सुळसुळा कपडा आहे. जर का तुमचा असा कडक कॉटन टाईप असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, बट असा असेल तर थोडंसं काळजीपूर्वक. तर बघा मग या पद्धतीने फायनली गळ्याच्या साईडला आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. आता या टीपनंतर काय करणार आहोत आपण लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घेणार आहोत. आता या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट असं दोन्ही आपलं सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल. त्यासाठी मग ह्या पद्धतीने बघा एकसारखं पकडत व्यवस्थित आपल्याला तिथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा कमरेच्या साईडला सुद्धा मी इथे टीप मारून घेतलेली आहे. आणि यानंतर आता आपला जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला खालच्या साईडचा कटिंग करून घ्यायचा आहे. एवढंच नाही तर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करताना कुठेही ब्लाऊज वगैरे कट होणार नाही याची थोडी काळजी घेतच आपल्याला हे एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे एक्स्ट्राचं कटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इथे काहीही एक्स्ट्रा आपल्याला ठेवायचं नाही आहे. डायरेक्ट जेवढं अस्तर आहे ना त्याच लेवलमध्ये कटिंग करायची. आणि हे कटिंग झाल्यानंतर आता इथे आपल्याला गळ्याला छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो व्यवस्थित फोल्ड व्हावा यासाठी. तर बऱ्याचदा काय होतं की जर का कट्स मारले नाही तर मग ते प्रॉपर कानेकोपरे बाहेर निघत नाही जसा शेप आहे. आता बघा हा जो काही आकार आहे याला सुद्धा खूप सारे कानेकोपरे आहेत, कर वगैरे आहे. तर तो प्रॉपर फिनिशिंगसाठी येण्यासाठी त्याला छोटे कट्स मारणं खूप गरजेचं आहे. तर बघा मग मी ह्या पद्धतीने छोटे कट्स मारून घेते. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना अतिशय काळजीपूर्वक, कारण बऱ्याचदा चुकून ब्लाऊजला कट जातो, सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा मग त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे. आता खाली एकदम कमी पोर्शन राहिलेला आहे डिझाईनच्या शेपमुळे, त्यामुळे मग व्यवस्थित ह्या पद्धतीने बघा मी हे बाहेर काढून घेतलेलं आहे. अतिशय अलगद ओढायचं आहे, खूप जोरात प्रेस करायचं नाही आहे, नाहीतर मग तिथून फाटण्याचे चान्सेस असतात. आणि बघा हा शेप वगैरे प्रॉपर बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, तर ही नक्की फॉलो करा. त्याचबरोबर पुन्हा सांगेल हा सुळसुळा कपडा आहे, त्यामुळे थोडं व्यवस्थित एकसारखं पकडत आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता आपण दाबटीप जशी देणार तसाच आपला शेप येणार आहे, त्यामुळे मग प्रॉपर ते व्यवस्थित बाहेर काढायचं आहे. आणि अस्तरचा कपडा दिसायला नको याची काळजी घेताच आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा मग मी सुद्धा एकदम व्यवस्थित सावकाश थोडं पकडते, कारण की हा जो काही गोलाकार शेप आहे ना तर तो सुद्धा व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मग इथे प्रॉपर असं फिनिशिंग सहित थोडं पकडत बघा मी इथे दाबटीप देऊन घेत आहे. इथून पुन्हा ते कानेकोपरे बरोबर येणं सुद्धा गरजेचं आहे, त्यामुळे व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे बघा ह्या पद्धतीने. आणि इथून पुन्हा आता आपल्याला वरती जसा गोलाकार आहे ना तर तसंच टीप घेत दाबटीप द्यायची आहे ॲक्च्युली. तर ते व्यवस्थित बाहेर काढायचं आहे बघा या पद्धतीने, जसं मी काढत आहे ना सेम त्याच पद्धतीने एकदम थोडं
अतिशय सावकाश पकडायचं आहे, थोडंसं काळजीपूर्वकच, खूप गडबड करायची नाही आहे. आणि बघा मग फायनली आता इथे आपल्या गळ्याला दाबटीप देऊन होत आलेली आहे, म्हणजे आता थोडंसंच बाकी आहे. तर तुम्ही सुद्धा जर तुमचा सुळसुळा कपडा असेल तर ह्याच पद्धतीने अतिशय सावकाश थोडं थोडं पकडायचं आहे. जर इथे गडबड केली तर ब्लाऊजचं लुक जाऊ शकतं, त्यामुळे 5 ते 10 मिनटं एक्स्ट्रा लागले तरी चालेल, पण फिनिशिंग बिघडू देऊ नका. तर बघा ह्या पद्धतीने प्रॉपर अशी दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि यानंतर आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेणार आहोत. तर बघा आता इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही. तर बघा ही डिझाईन बनवताना कटिंग करताना मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर त्या नक्की फॉलो करत चला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा नुसतं डिझाईन बनवणं नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल. तर बघा मग इथपर्यंत छान अशी दाबटीप देऊन घेतली, फिनिशिंग छान आलेली आहे. बघा बघितल्यावरच लक्षात येतं आहे, शेपसुद्धा प्रॉपर आलेला आहे. त्यानंतर बघा आता आपल्याला या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत इथे जोडून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचा कटिंग करत असतो, कारण की आपल्याला स्टिचिंग करताना ते सोपं जावं यासाठी. म्हणूनच मग या पद्धतीने गळा रेडी झाल्यावर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं होणार नाही, कुठे मध्ये फुगा वगैरे येणार नाही, तर या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आणि जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं आहे, कारण की कटिंगमध्ये आपण हे मार्जिन ॲड केलेलं नसतं. आणि त्यानंतर बघा जो काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित कडेकडेने. आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आता इथे रेडी करून घेणार आहोत आपण. तर तुम्ही सुद्धा तुमचा कुठलाही गळा असो ही स्टेप मस्ट आहे, त्यामुळे मग या पद्धतीने व्यवस्थित जोडून एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करायचा. तर इथे सुद्धा छान असा परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला इथे जो काही गळ्याच्या मधला कपडा आहे तर तो पुरतोय का ते चेक केलं तर नाही पुरत आहे. तर आता आपण थोडासा कपडा इथे ब्लाऊज पीसचा काढून घेऊयात डिझाईन बनवण्यासाठी. तर हा पार्ट इथे आपला प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. आणि त्यानंतर बघा आता हा जो काही कपडा घेतलेला आहे तर तो उलटा करायचा आहे आणि खालच्या साईडने मी एक सरळ टीप मारून घेत आहे या पद्धतीने. आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट या पद्धतीने इथे सरळ करून घ्यायचा आहे. आणि जिथे टीप आहे तर तो आतल्या साईडने बघा इथे सेंटरला घ्यायचा आहे बरोबर, ठीक आहे, ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर आता आपल्याला बघा हे मध्यभागी बरोबर छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे आणि सुई धाग्याने इथे पॅक करून घ्यायचं आहे. तुम्ही मशीनवर सुद्धा डायरेक्ट टीप इथे मारली तरीसुद्धा चालेल, बट मी इथे सुई धाग्यानेच पॅक करत आहे. आता हे इथे अशा पद्धतीने पॅक झाल्यानंतर बघा मी ह्या ब्लाऊजला मॅच होत आहे मोती. जर का तुमच्या ब्लाऊजला गोल्डन मनी मॅच होत असेल तर तुम्ही ते यूज करू शकता किंवा बटनसुद्धा यूज करू शकता. बट मी इथे व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत, तर ते इथे ह्या पद्धतीने ओवून घ्यायचं. त्यानंतर इथे असं टाकून पूर्ण गोल फिरून घ्यायचं आहे ते. आणि मग आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. 2-3 टाके प्रॉपर असे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. आणि बघा मग हे परफेक्ट असं बो आपण इथे रेडी करून घेतलेलं आहे. आणि ते आता आपल्याला इथे बॅक पार्टला बरोबर मध्यभागी लावून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. तर व्यवस्थित एकसारखा डिस्टन्स राहणं जरा गरजेचं आहे. तर बघा मग मी ह्या पद्धतीने इथे ते पकडलेलं आहे बरोबर. आणि आता इथे टीप मारून ते जोडून घेते. तर थोडंसं ते लूजच ठेवायचं आहे आपल्याला, कारण की ब्लाऊज घातल्यानंतर आपला गळा हा स्प्रेड होत असतो. मग ते जर खूप टाईट राहिलं तर ते व्यवस्थित असं आपल्याला फिटिंगला बसणार नाही किंवा ते खूप खेचलं जाईल. सो तसं होऊ देऊ नका यासाठी. तर बघा मग मी इथे टीप मारून घेतलेली आहे. व्यवस्थित स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं, म्हणजे मग तिथून ओपन होण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही. सेम त्याच पद्धतीने बघा आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हे ह्या पद्धतीने बघा ठेवून पॅक करून घेऊयात. आता हा बो तुम्ही खालीपर्यंत सुद्धा स्प्रेड करू शकतात किंवा फक्त हा मधला जो काही शेप आहे असा कर्व टाईप तर तिथे सुद्धा लावू शकतात. तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. म्हणजे तसं जरी डायरेक्ट काटोकाट लावलं इथून तर खालीपर्यंत तरीसुद्धा छान लुक येतं, किंवा तुम्ही नुसतं सेंटरला लावलं तरीसुद्धा चालतंय. तर बघा मग मी इथे व्यवस्थित टीप मारून ते पॅक करून घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे, म्हणजे ते प्रॉपर पॅक होईल.
तर बघा मग इथे छान असा परफेक्ट सेंटरला आपण बोलावून घेतलेला आहे. मी पुन्हा सांगते, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडं स्प्रेड करू शकतात. आता थोडंसं आतून एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेतलं. त्यानंतर आता याला टक्स टाकायचे बाकी आहेत. तर सेंटरपासून बघा 4.5 आणि उभं 4 किंवा 4.5ची मार्किंग तुम्ही करू शकतात. तर मी उभा 4चा टक्स घेतला आणि सेंटरपासून 4.5चा घेतलेला आहे. आणि आता बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित त्या लाईनवर फोल्ड करून अर्ध्याचं मार्जिन पकडत तिरकट टक्स आपल्याला इथे ह्या पद्धतीने टाकून घ्यायचं. आता टक्सला नेहमी डबल टिप द्यायची असते, तर इथे सुद्धा बघा मी डबल टिप देऊन घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा आपण डबल टिप देऊन घेऊयात बघा. तर बघा मग इथे सुद्धा स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेतलेला आहे. तर बघा मग फायनली आपला इथे परफेक्ट फिनिशिंगचे टक्स टाकून झालेले आहेत. आणि इथे थोडंसं बघा तो बो मी आतमध्ये प्रेस करून टिप मारून घेतलेली आहे. तर बघा आता इथे फायनली आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे लेस लावू शकतात, बट हा जसा कपडा आहे ब्लाऊजचा याला काही लेस मॅच होणार नाही आहे, त्यामुळे मग मी इथे लेस लावत नाही आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नॉट लावू शकतात, बट इथे आपल्याला सिल्वर कलरचे नॉट लावावे लागणार आहे, कारण की ब्लाऊजला सिल्वर कलरच्या लाईन्स आहे. तर बघा मग सिल्वर कलरचे रेडीमेड नॉट लावून फायनली हा बॅक पार्ट आपण इथे रेडी करून घेतलेला आहे. सिंपल असे त्रिकोणी लटकन बनवलेले आहे. तुम्ही रेडीमेड वापरू शकतात किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही लटकन फॅब्रिकपासून इथे बनवू शकतात, कारण की लटकनपासून 10 ते 15 वेगवेगळे म्हणजे फॅब्रिकपासून 10 ते 15 वेगवेगळ्या प्रकारचे लटकन आपण बनवू शकतो. तर याचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तो व्हिडिओ बघून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लटकन्स इझिली बनवता येतील. ठीक आहे. तर बघा मग फायनली ट्रेंडिंग अशी ब्लाऊजची डिझाईन आपण आज इथे बनवून घेतलेली आहे. तर मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता यावी. त्याचबरोबर हा मधला जो काही बो आहे तर हा थोडासा मी लूज ठेवलेला आहे, कारण की त्याला छान असं लूक यावं यासाठी, म्हणजे ज्यावेळेस आपण तो घालू तर तो तिथे ताणला जायला नको, त्यामुळे मग तो थोडासा लूज ठेवायचा आहे. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप छान अशी ही डिझाईन आपण तयार केलेली आहे. सो तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली आजची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.